नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला। राजकोटच्या पुतळा विटंबनेमध्ये जे दोषी असतील त्यांना त्वरित कठोर शासन करण्याची मागणी देखील आंदोलकांनी यावेळी केली। आणि ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हात घालण्याकरता ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा उभारला आणि हा पुतळा उभारत असताना जो भ्रष्टाचार करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला। खरं तर हा नुसता पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता। शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या देशाची अस्मिता होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना इतका निष्काळजीपणा या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटली, सामान्य जनतेला न पटणारी ही गोष्ट आणि सामान्य जनतेच्या अस्मिताला धक्का देणारी गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्यांनी हा पुतळा घाईघाईत बांधण्याचा आदेश दिला, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांनी काही कारवाई व्हायला पाहिजे। नुसतं कॉन्ट्रॅक्टर, नुसतं शिल्पकार यांच्यावर कारवाई न करता या महाराष्ट्रातील सरकार बरखास्त व्हायला पाहिजे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। शासनाने ताबडतोब पायउतार होण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। या प्रसंगी महात्मा गांधी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला। तसेच भ्रष्टाचारी महायुती सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणा देखील देण्यात आल्या। या प्रसंगी नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड, स्वप्नील पाटील, हनीफ बशीर, अल्तमश शेख, नाशिक शहर महिला शहर अध्यक्ष स्वाती जाधव, संतोष ठाकूर, गौरव सोनार, बाळासाहेब गामने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।